विधानसभा विरोधी पक्षनेतेपद ठाकरेंची शिवसेना आणि आम्हाला अडीच वर्ष मिळावं, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची मागणी. तर विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही सूत्रांची माहिती. विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीची बैठक. ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांचं नाव जवळपास निश्चित. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विधान भवनात घेतली उद्धव ठाकरेंची भेट. अंबादास दानवे यांच्या दालनात उद्धव ठाकरे यांच्याशी दोघांनी केली चर्चा. मंत्री धनंजय मुंडेंचा अखेर मंत्रिपदाचा राजीनामा. धनंजय मुंडेंनी त्यांच्या पीए मार्फत मुख्यमंत्री फडणवीसांकडे सोपवला राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला. मुंडेंना पदमुक्त केलं, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया. नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. अजित पवारांची माध्यमांना प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंचा हत्या प्रकरणामध्ये संबंध आहे असं तपासात समोर आलं नाही, मात्र नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय झाला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जारी केलं पत्रक. वैद्यकीय कारणासाठी राजीनामा दिला. धनंजय मुंडेंची एक पोस्ट. एकीकडे पक्ष नैतिकता असं म्हणत असताना धनंजय मुंडे वैद्यकीय कारणासाठी राजीनामा दिला असं म्हणत असल्यामुळे प्रश्न उपस्थित. नैतिकता की वैद्यकीय कारणानं राजीनामा दिला हे आधी स्पष्ट करा. सुळेंचा हल्लाबोल. वाल्मी कराडच्या जेलमधील कॅमेरे कसे बंद होतात? कृष्णा आंधळे गायब होतोच कसा? सुळेंचा सरकारला संतप्त सवाल. धनंजय मुंडेंच्या आमदारकीचा राजीनामा घेऊनच शांत बसणार, दमानी यांचा धनंजय मुंडेंना इशारा. मुंडेंचा आमदारकीचा राजीनामा हीच देशमुखांना श्रद्धांजली असेल, दमानी यांचं वक्तव्य. हा राजीनामा नाही तर ही हकालपट्टी, करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर प्रतिक्रिया. 3 महिन्यांनी का होईना राजीनामा झाला, करुणा मुंडेंचं वक्तव्य. हत्या प्रकरणामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी समोर येत असतानाही राजीनाम्याची वाट का पाहिली? खासदार संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल. मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी थेट माध्यमांना दिली. राजीनाम्याची माहिती सभागृहामध्ये देणं अपेक्षित होतं, त्यामुळे उद्या आम्ही त्याच्यावर हक्कभंग आणणार, नाना पटोलेंची प्रतिक्रिया. सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालत होतं आणि त्यामुळे सरकारही देशमुख हत्या प्रकरणामध्ये सहआरोपी आहे, नाना पटोलेंची टीका. धनंजय मुंडेंचा राजीनामा केवळ फार्स, त्यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाईल. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही राजीनामा द्यावा, प्रणिती शिंदेंची मागणी. धनंजय मुंडेंनी आजारपणाचं कारण देत राजीनामा दिला, ही कसली प्रवृत्ती? बच्चू कडूंचा संतप्त सवाल. तर सरकार अशा प्रवृत्तींना खतपाणी घालतंय, कडूंचा आरोप. हत्येची घटना घडून 3 महिने झाले. कराडच मुख्य आरोपी असल्याचंही सिद्ध झालं. आता तरी पंकजा मुंडेंनी देशमुख कुटुंबियांची भेट घ्यावी, सुरेश धस यांचं पंकजा मुंडेंना आवाहन. विधान भवनाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची चर्चा. बीड प्रकरण आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात चर्चा केल्याची माहिती. अबू आझमींसह राहुल सोलापूरकर आणि कोरटकर हे दोषी, मात्र विधान परिषदेमध्ये आम्हाला भूमिका मांडू दिली नाही. सरकार यांना संरक्षण देतंय का? अंबादास दानवेंचा सवाल. धनंजय मुंडेंना तूर्त सहआरोपी केलं जाणार नसल्याची माहिती. चार्जशीटमध्ये धनंजय मुंडेंच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाही, तसंच मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही कुठलीही कार्यवाही केली नसते. हत्या प्रकरणामध्ये चारचाकीत सापडले 19 महत्वाचे पुरावे. सीआयडीच्या तपासामध्ये आरोपी सुदर्शन घुलेची काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी ठरली महत्वाची. आरोपींनी वापरलेल्या 3 मोबाईल्समध्ये सापडले व्हिडिओ. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंनी धनंजय देशमुख यांची घेतली भेट. हत्येत सहभागी असलेले आणि हत्येसाठी सहकार्य करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, बजरंग सोनवणेंची मागणी. मनोज जरांगेंनी धनंजय देशमुख आणि कुटुंबियांची भेट घेतली. हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर जरांगे मस्ता चोखले. जरांगेंना पाहताच धनंजय देशमुखांना अश्रू अनावर. गळाभेट घेत धनंजय देशमुखांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी जरांगेंनाही अश्रू अनावर. शिंदेंच्या शिवसेनेकडून वाल्मी कराडच्या विरोधात नाशिकमध्ये आंदोलन. वाल्मी कराडला फाशी द्यावी या मागणीसाठी आंदोलन. कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला दिली फाशी. शिर्डीमध्ये युवा सेनेचं वाल्मी कराडचा पुतळा जाळत निषेध आंदोलन. शिंदे गटाच्या युवा सेनेच्या बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी वाल्मी कराडचा निषेध करताना केली तीव्र शब्दात घोषणाबाजी.
सोलापूरच्या बार्शीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात मराठा समाज आक्रमक. तहसीलदार कार्यालयासमोर धनंजय मुंडे यांच्या पोस्टरचं केलं दहन. देशमुख हत्या प्रकरणी मुंडेंना आरोपी करण्याची मराठा समाजाची मागणी. धनंजय मुंडेंविरोधात मराठा समाज आक्रमक. संतप्त तरुणांनी धनंजय मुंडे यांच्यासह आरोपींचे फोटो जाळले. आरोपींना फाशी द्या. धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीसह 302चा गुन्हा दाखल करा. आंदोलकांची मागणी. रायगडच्या महाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींना फाशी द्या. कराडच्या पुतळ्याचं दहन करत कार्यकर्त्यांचा रोष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली महत्त्वाची बैठक. मुंबई महापालिकेतील पायाभूत प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा मुख्यमंत्री घेणार. स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरण. पीडित तरुणीचा न्यायालयामध्ये नोंदवला जबाब. तर आरोपी दत्तात्रय गाडेचीही ससून रुग्णालयामध्ये लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली. मुंबईतल्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद. प्रवासी वैद्यकीय सेवेपासून वंचित. प्राथमिक उपचार किंवा तातडीच्या उपचारांसाठी प्रवाशांना रेल्वे परिसरातून बाहेर जावं लागत असल्याचं चित्र. मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 4 नवीन रेल्वे पोलीस ठाणं स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गृह विभागाची मान्यता. आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस या ठिकाणी नवीन रेल्वे पोलीस ठाणी स्थापन करणार. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरण. भानू दाम्पत्यच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार. न्यू इंडिया बँकेच्या 6 संचालकांचा जबाब. हिरेन भानू अबुधाबीला तर गौरी भानू थायलंडला पळाल्याची माहिती. मालेगावातील बोगस जन्मदाखले प्रकरण. ॲडव्होकेट शिशिर हिरे यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून दाखल आहेत गुन्हे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.